बुलेटिनची सुरुवात करूया महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊन। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर शिवसेनेच्या निरीक्षकांची आज महत्त्वपूर्ण बैठक। विभागनिहाय जबाबदाऱ्यांचा आढावा घेतला जाणार। मनसेच्या केंद्रीय समितीची बैठक पुढे ढकलली। शाखाध्यक्ष आणि उपशाखाध्यक्षांसंदर्भातील मनसेची बैठक आता 12 जूनला होणार। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं ही काळाची गरज। गजानन कीर्तीकरांचं वक्तव्य, तर दोघांनी एकत्र यावं असं बाळासाहेबांना वाटायचं। ठाकरे बंधू एकत्र येण्यावर कीर्तीकरांचं विधान। ठाकरे बंधू एकत्र आल्यानं भाजपला कोणतीही अडचण येणार नाही। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंची ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांवर प्रतिक्रिया। राज ठाकरेंनी पत्रकारांची फिरकी घेतली। बैठकीनंतर पत्रकारांनी कुठे चालले असं विचारलं असता मातोश्रीवर चाललो, राज ठाकरेंनी मिश्किल उत्तर दिलं। पांडुरंगाची इच्छा असेल तर आषाढीपर्यंत अजित पवार आणि सुप्रियाताई एकत्र येतील। अमोल मिटकरींचं मोठं वक्तव्य, फक्त पक्षाच्या मेळाव्यापर्यंत वाढ बघा, मिटकरींचं विधान। अमोल मिटकरींच्या वक्तव्यावर सुनील तटकरे संतापले। मिटकरींनी जपून वक्तव्य करावं। पक्षातील एखाद्या वरिष्ठांनी एकदा भूमिका मांडली की त्यावर बोलण्याची गरज नाही, तटकरेंचा मिटकरींना सल्ला। राहुल गांधींनी निवडणुकीसंदर्भात केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचं निवडणूक आयोगाकडून स्पष्ट। आरोप बिनबुडाचे असतील तर महाराष्ट्रातील मतदार यादी जाहीर करा। राहुल गांधींकडून पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला प्रति आव्हान। मशीन रिडेबल मतदार यादी आणि महाराष्ट्रातील मतदान केंद्राचे 5 वाजल्यानंतरचे सीसीटीव्ही फुटेज तात्काळ जाहीर करा। राहुल गांधींची निवडणूक आयोगाकडे मागणी। मुख्यमंत्री फडणवीस राहुल गांधींना लेखानंच उत्तर देणार। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक चोरल्याचा राहुल गांधींनी त्यांच्या लेखातून आरोप केला होता। राहुल गांधींजवळ पुरावे असतील तर त्यांनी सादर करावे। राहुल गांधींनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत केलेल्या विधानावर प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया। काँग्रेसकडून 12 जूनला मशाल मोर्चा। राहुल गांधींच्या निवडणूक फिक्सिंगच्या आरोपानंतर काँग्रेस महाराष्ट्रात मशाल मोर्चा काढणार। सामाजिक न्याय विभाग सरकारचे एटीएम कार्ड, वर्षा गायकवाडांची सरकारवर टीका। आदिवासी आणि मागासवर्गीयांच्या हक्काचा निधी पळवणाऱ्या सरकारचा धिक्कार, गायकवाडांची पोस्ट। लाडक्या बहिणींमुळे राज्य संकटात, पगारांपासून विकासा कामांपर्यंत सगळ्यावर याचा परिणाम। संजय गायकवाड यांच्याकडून सरकारला घरचा आहे। कोणी कितीही ताकद दाखवली तरी सगळ्यांचा बाप मुख्यमंत्रीच। धाराशिव जिल्हा नियोजन समितीतल्या कामांच्या स्थगितीच्या मुद्द्यावर बोलताना नितेश राणेंचा इशारा। धारावी प्रकल्पासाठी कुर्ला मदर डेअरीची जागा दिल्याच्या निषेधार्थ आज वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात जनआक्रोश आंदोलन। नेहरू नगर ते मदर डेअरी दरम्यान मोर्चा काढणार। विशाळगडावर आज उरूस होणार। प्रशासनानं परवानगी नाकारली असली तरी कुर्बानीला हायकोर्टाची परवानगी। हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यानं एसआरपीएफच्या तुकड्या तैनात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर। सकाळी 11 वाजता औंधमध्ये ऊर्जा विकास अधिकरणाच्या ग्रीन इमारतीचं उद्घाटन करणार। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर। सकाळी 10 वाजता तांदुळवाडी इथं कार्यक्रमाला उपस्थित राहणार। शरद पवार आज संध्याकाळी 5 वाजता बारामतीत माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधणार। अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का। माजी महापौर मदन भरगड अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार। 12 जूनला अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार। मिठी नदी गाळूपचा घोटाळ्यात ईडीची कारवाई। 7 लाखांची रोकड जप्त, तर 22 बँक खाती आणि डीमॅट अकाउंटमधील 1,25,00,000 कोटी रुपये गोठवले। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील फरार आरोपी झिशान अख्तर कॅनडा पोलिसांच्या ताब्यात असल्याची सूत्रांची माहिती। बनावट पासपोर्टच्या आधारे तो कॅनडात गेला। एकनाथ शिंदेंनी जळगावातील किडनी ट्रान्सप्लांटसाठी मुंबईला येणाऱ्या महिलेला मदत केली। स्वतःच्या विमानातून उपचारासाठी त्यांना मुंबईत आणलं। तुळजाभवानी मंदिरामध्ये पंकजा मुंडेंकडून स्वच्छता मोहीम, तर प्लास्टिक न वापरण्याचंही पंकजा मुंडेंचं आवाहन। आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर 27 जूनपासून पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर 24 तास खुलं राहणार। मंदिर प्रशासनाची माहिती। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात 15 जूनपासून टोकन दर्शन व्यवस्था प्रायोगिक तत्वावर सुरू। टप्प्याटप्प्याने टोकन संख्येत वाढ, भाविकांची प्रतीक्षा कमी होणार। 99व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी साहित्य महामंडळाची पुण्यामध्ये आज निर्णायक बैठक। संमेलनाच्या ठिकाणावर निर्णायक चर्चा होण्याची शक्यता।
पश्चिम रेल्वे मार्गावर आज सकाळी 10:30 ते 3:30 या कालावधीत चर्चगेट मुंबई सेंट्रल दरम्यान मेगा ब्लॉक, विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी ब्लॉक. आज मध्य रेल्वेच्या विद्याविहार आणि ठाणे स्थानकादरम्यान मेगा ब्लॉक सकाळी 8 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. आज हार्बर मार्गावर पनवेल वाशी स्थानकादरम्यान ब्लॉक सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक कालावधीमध्ये सीएसएमटी पनवेल बेलापूर अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात येणार. सध्या 6 पदरी असलेला मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आता थेट 10 पदरी होणार. येत्या 10 दिवसात या संदर्भातला प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल. देशभरात मागच्या 24 तासात कोरोनाचे आणखी 4 बळी, मृतांची संख्या 59 वर. सध्या देशामध्ये 5755 सक्रिय कोरोना रुग्ण. 12 जूनपासून पावसाचा जोर आणखी वाढणार. येत्या 5 ते 6 दिवसात मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज. पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. शांतीनगर ते इंद्रायणी कॉर्नर रस्ता, भोसरी एमआयडीसी, टेल्को रोड आणि लांडेवाडीतील रस्ते पाण्याखाली. पिंपरी चिंचवड शहरामध्ये दमदार पावसामुळे हिंजवडी परिसरातील रस्ते पाण्याखाली, काही ठिकाणी दुचाकीही वाहून गेल्या. हिंजवडी फेज 2 मधील रॉयल स्कूल परिसरात पावसामुळे पाणी साचलं. नालेसफाईची कामं वेळेत झाली नाहीत का? सुप्रिया सुळेंचा एक्स पोस्ट करत प्रशासनाला सवाल. खासदार सुप्रिया सुळे आज सकाळी 9:30 वाजता बारामती, इंदापूर आणि दौंड दौऱ्यावर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करणार. लातूरमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस तर झाडांची पडझड झाल्यानं वाहतूक विस्कळीत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी आणि कुडाळमधील ग्रामीण भागात मुसळधार पावसाची हजेरी. या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक धबधबे प्रवाहित. रायगडच्या गोरेगावमध्ये पावसाळी पर्यटनासाठी आलेल्या रत्नागिरीच्या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू. खोल पाण्याचा अंदाज न आल्यानं ही दुर्घटना घडल्याची माहिती. गडचिरोली तेलंगणा सीमेवरील गोदावरी नदीमध्ये 6 मुलं बुडाली. अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही. पालघर जिल्ह्यातील अवकाळी पावसानंतर झालेल्या नुकसानासाठी राज्य सरकारकडून 2,70,00,000चा निधी मंजूर. पालकमंत्री गणेश नाईक यांच्या प्रयत्नांना यश. भंडाऱ्यात मेळाव्यातून वामनराव चटप यांचा राज्यकर्त्यांना इशारा. राज्याचं आर्थिक दिवाळं आणि 7 लाख कोटींचं कर्ज दाखवत स्वतंत्र विदर्भाची जोरदार मागणी. अहिल्यानगरमधील कृषी विभागातील लिपिकांकडून विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन असंच सुरू राहणार. लिपिक संघटनेच्या जिल्हाध्यक्षांचा सरकारला इशारा. जालन्यामध्ये ठाकरेंच्या सेनेचा टाळ मृदुंग आणि पारंपरिक वाद्य वाजवत सरकारविरोधात आंदोलन. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्यानं ठाकरे सेना आक्रमक. ठाण्यामध्ये टोईंग व्हॅन संदर्भात नागरिक आक्रमक. वाहतूक विभागाच्या कार्यालयाबाहेर टोईंग व्हॅन विरोधात चक्काजाम केला. अंधेरीमध्ये ऑनलाईन क्लिनिंग फ्रॉडचा धक्कादायक प्रकार. एका महिलेची क्लिनिंग सर्व्हिसच्या नावाखाली 99,000ची ऑनलाईन फसवणूक. अज्ञात आरोपीविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. अहमदाबादमध्ये क्राईम ब्रांचची टीम गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोहोचली. यावेळी गुन्हेगाराची शोले स्टाईलनं उडी मारण्याची पोलिसांना धमकी. गुन्हेगाराला मोठ्या शिताफीनं पोलिसांनी पकडलं. भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये 50 पेक्षा जास्त जणांना विषबाधा. लग्नाच्या जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती. लातूरच्या उदगीरमध्ये बकरीदच्या दिवशी गायीची कुर्बानी. पोलिसांकडून 1 जण ताब्यात तर 3 गोवंशांची सुटका. जालन्यातील तडीपार वाळू माफियाकडून एकाला मारहाण. या प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. नाशिकच्या येवला तालुक्यातील विसापूरमध्ये जमिनीच्या वादातून 2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी. या घटनेमध्ये 10 जण गंभीर जखमी. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. पुण्यातल्या रांजणगावमध्ये जळलेल्या अवस्थेत सापडलेल्या महिलेची 2 मुलांसह हत्या. अनैतिक संबंधातून हत्या केल्याचं उघड. पोलिसांकडून आरोपीला अटक. रायगडच्या दिघी मसाळा माणगाव राष्ट्रीय महामार्गावर पिकअप गाडीचा अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं गाडी गटारात जाऊन पडली. कोणतीही जीवितहानी नाही. कोल्हापुरातील ज्योतिबाच्या घाटात चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीची हत्या. आरोपीचं पोलिसांकडे आत्मसमर्पण. नांदेडच्या शिवणी गावात गोठ्याला लागलेल्या आगीमध्ये शेतकरी राजेश रेड्डी यांचं 2 लाखांचं नुकसान. शेती साहित्य जळून खाक. गावकऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योजकाच्या मुलाला भरधाव कारची धडक. जखमी तरुणाला मदत करण्याऐवजी कारमधील चौघांकडून मारहाण. या प्रकरणी दारूच्या नशेत असलेल्या चौघांविरोधात तक्रार दाखल.
गुजरातच्या बसमधून महाराष्ट्रात बोगस बियाणांची तस्करी, अक्कलकुवा बस स्थानकात कृषी विभागाच्या कारवाईत 1.5 लाख किमतीचं बोगस बियाणं जप्त. उजनी धरणाला जलपर्णींचा विळखा, जलपर्णीमुळे पाणी प्रदूषण वाढण्यासोबतच शेतकरी आणि मच्छीमारांच्या व्यवसाय आणि आरोग्यावर गंभीर परिणाम. जर्मनीतील उद्योग महाराष्ट्रात यावे यासाठी 500 एकर तर परदेशस्थ उद्योजकांसाठी 100 एकर जमीन राखीव ठेवणार. जर्मनीत महाराष्ट्र बिझनेस कट्टा कार्यक्रमात उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा. बंगळुरूमध्ये आरसीबीच्या विजयी जल्लोषावेळी चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 25 लाखांची मदत दिली जाणार. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची घोषणा. आधी 10 लाखांची मदत जाहीर केली होती. हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्रा आणि जसबीर सिंग यांची समोरासमोर चौकशी होणार. जसबीरच्या फोनमध्ये 150 पाकिस्तानी संपर्क क्रमांक आढळले. मणिपूरच्या इम्फाळ, थौबल, काकचिंग आणि बिष्णुपूर जिल्ह्यांमध्ये 5 दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद. सध्याची कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आलाय. देशाच्या वायव्य जिल्ह्यामध्ये पकडलेल्या 66 बांगलादेशींना आणि ईशान्य दिल्लीतून पकडलेल्या 31 बांगलादेशींना परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू. बांगलादेशींना आरकेपुरम येथील FRRO कार्यालयामध्ये आणण्यात आलंय. 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ इंग्लंडमध्ये दाखल. नवा कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वात पहिलीच मालिका. 20 जूनपासून मालिकेला सुरुवात होणार. अमेरिकेची कोको गॉफ फ्रेंच ओपनची नवी विजेती. 21 वर्षांच्या गॉफला महिला एकेरीचं विजेतेपद. फायनलमध्ये वर्ल्ड नंबर 1 सबालेंकावरती सनसनाटी मात. पहिला सेट गमावल्यानंतरही गॉफची विजेतेपदावर मोहोर. कार्लोस अल्कराज पुन्हा फ्रेंच ओपन विजेतेपदासाठी सज्ज. आज संध्याकाळी फ्रेंच ओपनमध्ये पुरुष एकेरीची अंतिम लढत. स्पेनचा अल्कराज आणि इटलीच्या सिनरमध्ये फायनल रंगणार. भर पावसात गौतमी पाटीलचा डान्स. अलका याग्निक यांच्या गाण्यावरती गौतमी नाचली. हा व्हिडिओ सोशल मीडियात खूप व्हायरल झालाय. सितारे जमीन परच्या म्युझिकल नाईटसाठी आमिर खानच्या घरी खास पार्टी. सचिन तेंडुलकर आणि राज ठाकरेंची उपस्थिती. बातम्यांचा वेगवान आढावा पूर्ण झालाय. काही बातम्या सविस्तर. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरचा प्रवास अधिक वेगवान होणार आहे. आता 6 पदरी असलेला हा महामार्ग 10 पदरी करण्याचं नियोजन आहे. या प्रकल्पासाठी एकूण 14,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.